श्राद्ध बसा काव काव करीत. जयंती भगवंताची, पुण्यतिथी संतांची, नामचं श्राद्ध महाराज. आपला जन्मही नीट नाही आणि मृत्यू नीट नाही महाराज. हो बघा, रामाची नवमी, कृष्णाची, बोलत जा, कृष्णाची, नाथांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, तुकोबरांचा बीज, हो, देवीची नवरात्र, शंकराची महाशिवरात्र आणि हनुमंतरायाची जयंती महाराज. बघा, भगवंताची जयंती, संतांची पुण्यतिथी, तुमचं आमचं श्राद्ध, इथपर्यंत आपण आलोय. आता पुढचा मुद्दा ऐका. भगवंतांची जयंती होते, भगवंताचा असतो तो अवतार आणि संतांचा पण असतो तो अवतार. आपला अवतार नाही, आपला जन्म. आपला काय झाला? जन्म. अवतार कोणाचा? एकतर भगवंताचा, नाहीतर संतांचा. भगवंताचा अवतार होतो प्रमाणे महाराज, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. संतांचा सुद्धा अवतार होतो महाराज, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. मग एकतर भगवंताचा अवतार होतो, नाही तर संतांचा अवतार होतो. तुमचं आमचं काय? जन्म. एवढं कळलं? आता पुढचा मुद्दा, भगवंताचा अवतार. भगवंत कुठून येतात? कुठून येतात? वैकुंठावरून, बरोबर. आणि संत पण येतात, संत पण येतात. आम्ही वैकुंठवासी अनुजाचे कारणासी, आम्ही वैकुंठवासी अनुजाचे कारणासी. हे बोली रे जरुषी सात भावे वरदाया, सात भावे वरदाया, साधू संतांचे मार्ग औदरानी भरले जग, उचिष्टात वाद समोर राखोचे बोलिले जरुषी सात भावे वरदाया, सात भावे वरदाया, साधू संतांचे मार्ग औदरानी भरले जग, उचिष्टात वाद समोर राखोचे. भगवंताचा अवतार वैकुंठावरून, संतांचा अवतार आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. दोघं येतात वैकुंठावरून, बरोबर. आता वैकुंठ कुठे? वैकुंठ कुठे? वर. आपण कुठं? बोलत जा म्हणजे समजेल बरं का, नाही तर कीर्तन तसं समजत नाही माझं. वैकुंठ कुठं? आपण कुठं? खाली. देव कुठून येतात? वरून. आता देव वरून काय येतात? जेव्हा खालचे पार खाली जातात, पार धर्माचं पटांगण करून टाकतात, तेव्हा देव वरून खाली येतात आणि मग खालच्यांना वर घेऊन जातात. विठाल 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 हो वा. बघा, देव वैकुंठावरून येतात. हो, आपण मृत्यू लोकात आहे महाराज. मग जयंती, हनुमान जयंती आहे आज. जयंती भगवंताची होते, संतांची पुण्यतिथी होते. तुमचं आमचं काय होतं? श्राद्ध होतं महाराज. हो. आता हनुमंतरायांबद्दल जर वर्णन करायचं म्हटलं तर अगोदर रामाबद्दल वर्णन करावं लागतं महाराज. बघा, सगळ्या देवांमध्ये आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर प्रभू रामाचं चरित्र आहे महाराज. हो, प्रभू रामाचं चरित्र म्हणजे एका मंदिरातील देवतेचं चरित्र नाही. प्रभू रामाचं चरित्र म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र आहे महाराज. हो, हे म्हणजे प्रभू रामाचं चरित्र महाराज. हो, आणि त्यांचेच खरे भक्त कोण? हनुमंतराय महाराज. आता हनुमंतरायांबद्दल जर वर्णन करायचं म्हटलं तर तुम्ही त्यांच्या शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर ते कोण आहेत? कोण आहेत? वानर आहेत. कोण आहे? वानर आहेत. आता माझा साधा सरळ मुद्दा असा आहे, सुग्रीवाच्या सेवेमध्ये असे शूरवीर वानर काही कमी होते का? भरपूर होते ना महाराज. कोण कोण? नल, नील, अजून अजून हा हा वाली. सुग्रीवाचे जर वाली होता का?
माझं सांगण्यात तात्पर्य काय, एवढे वानर तिथं होते, एवढे शूरवीर होते, पण मंदिरं कोणाची झाली? फक्त हनुमंतरायाची. वानर काय कमी होते का? शूरवीर काय कमी होते का? पण मंदिरं कोणाची? फक्त हनुमंतरायाची झाली. का? हनुमंतराय बलवान होतेच, पण त्याच्यामध्ये अनेक गुण होते महाराज, अनेक गुण होते महाराज. म्हणून मंदिरं फक्त हनुमंतरायाचीच महाराज. आता तुम्ही म्हणाल, बघा तुम्हाला एक उदाहरण देतो. सबसे बडा कौन? सबसे बडा कौन? सगळ्यात मोठं कोण? तुम्ही म्हणाल पृथ्वी. आता पृथ्वी काहे की बडी, वो तो शेष के माथे पे खडी. मग तुम्ही म्हणाल कोण मोठं? हा, शेष. अरे शेष काय का बडा, वो तो शंकर जी के गले में पडा. मग कोण मोठं? बोला पटकन, कोण मोठं? शंकर. मग शंकर, शंकर काय का बडा, उसका कैलाश पर्वत रावण ने एक बाण से उखाड़ा. मग कोण मोठा? कोण? रावण. अरे रावण काय का बडा, राम ने उसको एक बाण से मारा. मग कोण मोठा? बोला पटकन. राम. अरे राम काय का बडा, राम काय का बडा, हनुमान ने राम जी को हृदय में किया खड़ा. मग कोण मोठा? कोण मोठा? हनुमंतराय मोठे महाराज. म्हणजे सगळ्यात मोठा कोण असतो? भक्त असतो. कोण असतो? भक्त असतो. आणि दास्य भक्तीमध्ये हनुमंतरायाचा हात कोणी धरू शकत नाही. हनुमंतरायाचा हात कोणीच धरू शकत नाही दास्य किंवा भक्तीमध्ये. आणि श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त कोण? हनुमंतराय. वा वा वा. हनुमंतरायासारखी भक्ती, ज्याची स्वामीवर सुद्धा सत्ता चालते, असा भक्त म्हणजे हनुमंतराय महाराज. हो. आणि हनुमंतराय म्हणजे अगदी नम्र स्वभावाचे, पण त्यांच्या पुढे जर कोणी आगाऊपणा केला तर तो नम्र स्वभाव कामाला येत नाही. तुम्हाला भरपूर उदाहरणं माहित असतील, गरुड, हनुमान. पण तुम्हाला मी जरा वेगळं उदाहरण देतो, मग तुम्हाला समजेल. एकदा अर्जुनाची आणि हनुमंतरायची भेट झाली. अर्जुन माहिती आहे ना, महाभारतातला. अर्जुनाची हनुमंतरायची भेट झाली आणि गंमत अशी झाली, हनुमंतराय तिथे उभे होते आणि अर्जुनाला झाला गर्व. कशाचा? त्याचा शौर्याचा. गांडीव धनुष्य, अनेक युद्ध जिंकले, त्याच्यासारखा धनुर्धर जगात नाही. त्या गोष्टीचा अर्जुनाला काय होता? काय होता? गर्व होता महाराज, अहंकार होता. आणि अर्जुन हनुमंतरायला भेटले आणि हनुमंतरायासोबत बोलत असताना अर्जुन जरा उलटा पालटा बोलला हनुमंतरायाला, 2-4 शब्द जरा. हनुमंतराय मनातल्या मनात म्हणाले, हा काय पागल आहे का काय? कोणासोबत कसं बोलावं माणसाला कळलं पाहिजे. गर्व करून कामाचा नाही. अहो, आपण जर दुसऱ्याच्या गावात गेलो तर आपण शांत राहतो. नको बाबा, दुसऱ्याच्या गावात आलोय, जास्त बोलायला नको, जास्त काय उचापात्या करायला नको, कारण आपण कोणाच्या गावात आहे? दुसऱ्याच्या गावात आहे. पण हनुमंतराय असे एकटे होते महाराज, जे दुसऱ्याच्या गावात गेले आणि त्याच्याच मालकाची दाढी जाळून आली. कोणाची? हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हे हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी, दाढी रावणाची दाढी. पक्वतेचा आवाज थोडा वाढून ठेवा ना, आवाज माईक जवळ ठेवा. जवळ आहे ना? हा, वाढवा जरा, वाढवा. सहज वाजवलं तरी आवाज आला पाहिजे. विठाला 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 विठाला. हो, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी. हो, एवढा बलवान होता. कोण? हा कोण? हनुमंतराय महाराज. एवढे बलवान का? कारण हनुमंतरायने आईचं दूध पिलं होतं. वय, हनुमंतरायने कोणाचं दूध पिलं होतं? आईचं दूध. अंजनी मातेचं दूध पिलं होतं. आणि अंजनी मातेच्या दुधामध्ये एवढी पावर होती महाराज, एक थेंब जरी दगडावर पडला तरी दगडाचा तुकडच पडायचा महाराज, दगडाचा. एवढं वज्रशील असं दूध.
हनुमंतरायांनी पिलं होतं महाराज. एवढी ताकद होती महाराज. आता आहे का आईचं दूध? आता बाटली. हा, आता बाटली. जन्माला आल्यापासून जी बाटलीला सुरुवात केली महाराज, मरेपर्यंत, हा, मरेपर्यंत बाटलीच. फक्त झाकणात फरक होतोय. रबराचं जाते आणि पत्राचं येते. मग शेवटी ओपनर लागतो. मग तसं निघत नाही महाराज. बघा एवढे बलवान हनुमंतराय. हो, कारण आईचं दूध पिलं होतं मला. बघा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. 12 वर्ष तप केलं. कोणी? अंजनी मातेने. 60,000 विश्वमित्रांनी केले बाबा. जरा थांबा. 12 वर्ष अंजनी मातेने तप केलं आणि त्याच्यानंतर महारुद्र प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर बोला काय पाहिजे? अंजनी माता म्हणाली, तुमच्यासारखं पुत्र फक्त मला द्या, बाकी काही गरज नाही. तुमच्यासारखं पुत्र माझ्या पोटी जन्माला यावं एवढीच इच्छा आहे, बाकी काही इच्छा नाही. आणि मग असे हनुमंतरायाचा जन्म झाला महाराज. हनुमंतराय जन्माला. म्हणून मी नेहमी सांगतो, एकच असावं पण चांगला असावं ना. एकच पुत्र असावं पण चांगला असावं महाराज. हा, आता इथं तरी बरं आहे, लहान लहान पोरं आहेत महाराज, टाळे घेऊन उभे महाराज. याच्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं एकच असावं वगैरे, पण चांगलं असावं, नाव कमवणारं असावं महाराज, चांगले संस्कार असावे महाराज. नाही तर पोरं भरपूर असतात महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला कीर्तनाला गेल्यानंतर तसलं पोरग माझ्या मी जिंदगीत कधी पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? सफरचंदावणी गाल, खांबावणी हातपाय, गणपती बाप्पावणी ढेरी, असं गबरूच्या गबरू पोरग. आणि तिथं असं कीर्तन होतं 9 ते 11. मी लवकर गेलो, तासभर जेवणाचं नियोजन केलं होतं त्यांनी. आणि जेवायला गेलो आम्ही त्यांच्या घरी, बसलो तिथं त्याच्याच घरी, त्या पोराच्या बसलो. ते पोरग सारखं असं यायचं माझ्या पुढे, मला असं पाहायचं. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. जेवण वाढलं, जेवायला बसलो. तो माझ्या जवळ आला. मला म्हणलं, महाराज तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नको बाबा, मरण मी. ते पैलवानाचं मी वार करायचं कुठं मेळ बसणार आहे का? नाही महाराज. तू म्हणलं साधा शेजारी बस म्हणलं. बसला शेजारी तो. जेवण सुरुवात झाली महाराज. त्याला म्हटलं, टीव्ही होती तिथं, त्याला म्हटलं काहीतरी बातम्या लावू ना, म्हटलं बघू दे काय चाललंय जरा. तो म्हणला, ए महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, तुला लाज वाटत नाही का? मी म्हणलं, आयो, मी म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव. लहानच ते, पण त्याच्या मनात काय आलं काय माहिती महाराज. त्याने रिमोट माझ्या अंगावर फेकला आणि गेला निघून. मी म्हणलं जाऊ दे मरू दे, रिमोट तर भेटला, म्हटलं बदलावं, चॅनल बिनल लावा. अहो बटन दाबून बटन तुटलं, पण चॅनल काय बदलला नाही. म्हणलं जाऊ दे, आपलं घेतलं खाऊन. कीर्तनाला 9ला उभा राहिलो मी. असं ते समोर येऊन बसलं माझ्या पुढे. मला म्हणलं, महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी, पण चॅनल का बदललं नाही? तो म्हणतो, महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. असे पोरं असतात महाराज कीर्तनात, लय अवघड महाराज. म्हणून एकच असावं पण चांगला असावं महाराज, चांगले संस्कार पाहिजे महाराज पोरांनो. असंच कीर्तनात उभं होतो मी कधी पोरांना काय बोलत नाही महाराज. त्याचं कारण सांगतो, ते कधी काय बोलतील याचा नेम नाही महाराज. आणि ते लहानच, त्यांना काय बोलता येत नाही महाराज. एका कीर्तनाला गेलो, असे 4-5 पोरं बसले होते पुढे, त्यांची गमती चालली होती असे. आणि एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, सारखा आवाज करत होते. म्हणलं गबस. ते कीर्तनातच उभं राहिलं. मला म्हणला तूच गबस. मी म्हणतो मी बसतो गप, पण कीर्तन कोण करीन? तो म्हणतो मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणलं आता लहानच पोरग विचारून काय विचारणार? म्हटलं विचार. तो म्हणतो सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर कुठं बारीक होती का? तांती महाराज, लांब जाती. बारीक कुठं होती का? न वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही माहित. तो म्हणतो कायला महाराज झाला काय? तुला तर काहीच येत नाही.
हे म्हणलं मला नाही माहिती. किती सोपं आहे म्हणला. वडल्यावर बारीक होती. बिडी बिडी. त्याचा बाप रोज पित असेल, हा बघत असेल, त्याने मला येऊन चिपकवला तो. वडल्यावर म्हणजे अशी पोरं असतात महाराज कीर्तनात, त्यांची बुद्धी आपल्या पुढे 10 पट चालते. इथे शिक्षक आहे का कोण? शिक्षक इथं कोण आहे का? कोणी नाही, तेच बरं आहे. पण जरी असले तरी त्यांचं कौतुक करू वाटतं मला. 12 गावचे 12 पोरं, एकेका वर्गात 50-50, 60-60 पोरं महाराज कसे सांभाळत असतील त्यांचं त्यांना माहिती महाराज. हो, असे शिक्षक वर्गात घुसले. शिक्षक म्हणले पोरांनो चला गणिताचा तास आहे, आपण गणित शिकू. शिक्षक म्हणले बोला. 10 मधून 10 गेले. किती राहिले पोरांनो? किती राहिले रे? अरे 10 मधून 10 गेले. किती? 0. पण ते जरा येडं होतं पोरग. ते म्हणलं हे लय अवघडी, हे मला जमणार नाही, जरा सोपं करून सांगा. अजून सोपं करून सांगा. शिक्षक कधी हार मानत नाही महाराज. ते बोले ठीक आहे सांगतो तुला सोपं करून. शिक्षक म्हणले सांग तुला डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या डब्यात? ते म्हणलं 2 चपात्या दिल्या. किती? 2. शिक्षक म्हणले 2 मधले तू दोन्ही पण खाल्ल्या, दोन्ही चपाती खाल्ले, खाली का राहिलं? तो म्हणला भात. अहो हे असं उत्तर ऐकल्यावर शिक्षक पंढरपूरच्या वारीला निघून गेला, परत आलाच नाही. असं कुठं नादी लागतं महाराज. म्हणून मी सांगतो एकच असावं, पण कसा असावा? चांगला. हो, गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5 चांगले. आईचा पुत्र देई गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. एकच असावं, पण कसा असावा? चांगला असावा. आपला विषय चालला होता हनुमंतराय कसे होते? बलवान होते. का? कारण त्यांनी आईचं दूध पिलं होतं महाराज. बलवान होते महाराज. हो. आणि अर्जुनाची भेट झाली हनुमंतरायासोबत, आणि अर्जुन 2-4 शब्द असं बोलला. म्हणला ओ हनुमंतराय, काय तुमचा पराक्रम? काय तुम्ही दगड गोळा केली, त्याच्यावर काय लिहिलं, ते पाण्यात टाकलं, तो सेतू तयार केला, आणि एवढे कष्ट घेत बसले. मला बोलवायचं ना. कोण म्हणलं? अर्जुन. कोणाला? मला बोलवायचं ना. 1च मिनिटात पूल बांधून दिला असता. हे कशाला तुम्ही करत बसले का? असं कुठं काय पराक्रम असतो काय माणसाचा? कोण म्हणलं? अर्जुन. हनुमंतरायने हे सगळं ऐकलं, आणि हनुमंतराय म्हणले अर्जुनजी, बघा बरं का मोठी माणसाची भाषा कशी असते, असं अरे तुरे नाही. अर्जुनजी तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्ही 1 मिनिटात सुद्धा पूल बांधू शकता, याच्याबद्दल मला शंका नाही. तुमच्या शक्तीवरती मला अजिबात शंका नाही. तुम्ही करू शकता. हो, तुम्ही बिंदास करू शकता. पण आमच्यासारखे असे बलवान योद्धा जर त्याच्यावरून गेली तर पूल 1 मिनिटात तुटून जाईल. अर्जुनाचा इगोच हट झाला. अर्जुन म्हटलं माझा पूल तुम्ही तोडणार? मी बांधलेला माझा पूल? अर्जुन टाईटच झाला महाराज. अर्जुन म्हणला माझा पूल तुम्ही तोडणार? आत्ता बांधतो पूल. काय म्हणला? आत्ता 1 मिनिटात पूल बांधतो. हनुमंतराय म्हणले मी 1 मिनिटात तोडतो. काय म्हणले? 1 मिनिटात तोडतो. ठरलं महाराज. अर्जुन म्हणला मी आत्ता 1 मिनिटात पूल बांधतो. जर तुम्ही तो पूल तोडला तर मी जागेवर प्राणत्याग करीन. आणि हनुमंतराय म्हणले जर माझ्याकडून पूल तुटला नाही तर मी आयुष्यभर तुमच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होईल आणि आयुष्यभर ध्वजाची सारथी करेल महाराज. आयुष्यभर तुमच्या ध्वजावरच राहीन, खाली येणार नाही. ठरलं महाराज. अर्जुनाने धनुष्य घेतलं, 1च बाणात पूल बांधला. किती? 1च बाणात पूल बांधल्यानंतर हनुमंतरायांनी उड्डाण घेतलं महाराज. कशासाठी? पूल तोडायला उड्डाण घेतलं महाराज. जय श्रीराम. तुमचा एकदा आवाज झाला पाहिजे. हा, जय जय श्रीराम. थोडा अजून इको जरा, त्यांना मला आलं पाहिजे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. अख्खी मुठीत ताकद आवडली. कोणी? हनुमंतरायने. आणि उड्डाण घेतलं महाराज. सगळ्यात उंच गेले.
आणि थाड दिशी पुलावरती आले महाराज. एकाच मिनिटात पुलाचा पार बुक्का झाला. तोच बुक्का अर्जुनाने लावला आणि म्हणला, अरे घालीन लोटांगण वंदीन चरण. अर्जुन म्हणला, बस आता संपलं आपलं, आता आपलं काय राहत नाही, आपण काय जगत नाही, कारण पूल राहिलाच नाही. हो, पूल संपला, पुलाचं वातावरणच संपलं महाराज. पण मोठी जी लोक होती ना, ती बोलल तसं वागायचे. बोले तैसा आणि त्याची वंदावी पाऊले, बोलल तसं वागणं. अर्जुन म्हणला, पूल तुटला, आता माझं जगणं काही शक्य नाही, प्राणत्याग करावाच लागेल. चिता रचली महाराज, चितेला आग लावली. हनुमंतराय समोर उभे होते. अर्जुनाने चितेत उडी टाकणार तेवढ्यात देव आले. त्याला म्हणले, होय माग, मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, तो एकदाच आहे. हो, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा, सारखा सारखा मनुष्य जन्म आहे का? अर्जुन म्हणला, देवा तुम्ही याच्यात डोकं घालू नका, आमचं ठरलंय, पूल तुटलाय, मला मरावं लागेल. देव म्हणले, तू मर, त्याचा काही विषय नाही, पण तुमच्या दोघांचं जे बोलणं झाले, जे काही ठरले, त्याला साक्षीदार कोण होतं? साक्षीदार कोण होतं? तुमचं दोघांचं ठरले ना, त्याला साक्षीदार कोण होतं? हनुमंतराय बघायलाच लागले देवाकडे. म्हणले, साक्षीदार कोणीच नव्हतं, मग त्याला काही किंमत नाही. तुमचं जे बोलणं झालं त्याला काही किंमत, साक्षीदार पाहिजे ना. देव म्हणले, आता इको जरा कमी करा. देव म्हणले, आता मी साक्षीदार आहे, बांध परत पूल. अर्जुनाने तयारी दाखवली. हनुमंतराय म्हणले, परत पूल तोडायचा, ठीक आहे, आमची जिंदगी गेली उडी मारण्यात, उड्या मारण्यात आमची जिंदगी गेली. आणि भक्ताचं कायम हालच आहे महाराज. बघा, रामायणामध्ये हनुमंतराला तरी काय भेटलं महाराज? रामाला सीता भेटली, बिभीषणाला लंका भेटली, आणि यांच्यामध्येच हनुमंतराची शेपटी जळाली. काय भेटलं हनुमंतरायला? भक्ता नेहमी त्रास महाराज. पण तरी सुद्धा ठरलं महाराज. हनुमंतराय समोर उभे होते. अर्जुनाने बाण मारला, एका मिनिटात परत पूल तयार. आता अर्जुनालाही माहित होतं, हनुमंतरायलाही माहित होतं, आणि देवालाही माहित होतं, पूल तुटणारच आहे ना, पूल तुटणारच आहे. फक्त देवामुळं परत कार्यक्रम सुरुवात झाला, पूल तयार झाला. हनुमंतरायांनी परत उड्डाण घेतलं. जय श्रीराम, जय जय. परत मुठीत ताकद आवळली, सगळ्यात उंच गेली आणि थाड दिशी पुलावर आले. पण त्याच्या आधी गंमत अशी झाली, अर्जुनाला वाचवण्याची जबाबदारी कृष्णावर होती, देवावर होती. का? कारण पुढे युद्ध होतं, आणि युद्ध कशासाठी होतं? धर्मासाठी. आणि धर्माचं युद्ध करायचं म्हटलं कोण पाहिजे? अर्जुन पाहिजे ना. आता अर्जुनाला तर वाचवायचंच आहे. मग भगवंतानी काय केलं? हनुमंतराय जेव्हा वर गेले, पुलाखाली सुदर्शन चक्र लावलं. कोणी? देवाने. हनुमंतरायांनी जशी पुलावर उडी मारली, त्याच स्पीडमध्ये परत वर गेली, रिटर्न. हनुमंतराय म्हणले, खाली काय स्प्रिंगा बिंगा लावला का काय? त्या स्पीडने वरती गेले. हनुमंतराय वर, अर्जुन वाचलं ना, मृत्यू नाही, पूल आहे तसाच राहिला. आता तुम्ही म्हणाल, देवाने हनुमंतरायला एवढा कमीपणा का दाखवला? अर्जुनाला वाचवलं आणि हनुमंतरायला कमीपणा का दाखवला? याचं कारण सांगतो, ऐका. कमीपणा वगैरे काही नाही. हो, हनुमंतराय कसे चिरंजीव आहे, कसे मृत्यू त्यांना नाही. सप्त चिरंजीवी पैकी ते एक आहे महाराज, त्यांना मृत्यू नाही. ते ध्वजावर राहिले काय, मंदिरात राहिले काय, किंवा कुठं बाहेर राहिले काय, ते तेवढ्याच अधिकाराने राहणार, कारण ते कसे चिरंजीव आहे. पण अर्जुन जर गेला असता तर युद्ध झालं नसतं, धर्माचं रक्षण झालं नसतं. म्हणून अर्जुनाला वाचवण्यासाठी देवाने अर्जुनाची बाजू घेतली, एवढाच त्याचा अर्थ, बाकी काही नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढाच आहे की कधी कधी धर्मासाठी जगा, धर्मासाठी जगा. हनुमंतराय जे आहेत त्यांनी जी भक्ती केली महाराज, हो, एक तर ते धर्माच्या बाजूने राहिले, रामाच्या बाजूने राहिले, प्रभू रामाच्या बाजूने राहिले, प्रभू रामाची सेवा केली, दास्यत्व भक्ती त्यांनी केली. हनुमंतरायासारखी भक्ती अजूनपर्यंत कोणी नाही. श्रेष्ठ भक्तांमध्ये यादीत पहिलं नाव येतं हनुमंतरायाचं महाराज. म्हणून
हनुमंती भक्ती करा, हनुमंतरायाला शरण जा महाराज. तुकोबाराय वर्णन करतात की जे हनुमंतराय आहेत त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. आता इथे शब्द दोनदा वापरलाय, शरण शरण. शब्द किती वेळा आहे? दोनदा. एकदा सांगितलं असं तरी कळलं असतं ना, पण शब्द किती वेळा आहे? शरण शरण. पुढे शब्द वापरलाय जी. जी म्हणजे आदरयुक्त शब्द. शरण शरण जी, पण दोनदा का? एकदा सांगून लोकांना कळत नाही, किंवा तुकोबारायांना दोनदा सांगायची सवय असेल, पण तसं नाही महाराज. शरण शरण हे दोनदा शब्द वापरलं, कारण त्यांचा अर्थ असेल नुसतं शरण जाऊ नका, कायेनं वाचेनं आणि मनानं हनुमंतरायाला शरण जा. आणि शरण शरण जी हनुमंता. आणि हनुमंतराय कसे आहेत? अभंगाचं पहिलं चरण. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत. तुझे आलो रामदूता, उजालो रामदूता, काय भक्तीचा माता, काय भक्तीचा माता. तुझे आलो रामदूता, तुझे आलो रामदूता, काय भक्तीचा माता, काय भक्तीचा माता. शरण शरण हनुमंता, तुझा रामदूता, तुझा रामदूता, तुझा रामदूता. शरण शरण हनुमंता, तुझा रामदूता, तुझा रामदूता, तुझा रामदूता. शरण शरण जे हनुमंता, तुझा आलो रामदूता. हो, हनुमंतरायाला शरण जा. कसं? कायेनं वाचेनं मनानं शरण जा. कारण हनुमंतराय कोण आहे? रामदूत. कसे? रामदूत, रामाचे भक्त आहे, रामाचे दूत आहे, रामाचे सेवक आहे महाराज. हो, प्रभू रामाचं तुम्ही चरित्र पहा. जगामध्ये 4 भाऊ होऊन गेले, राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न. आता नीट ऐका. 4 भाऊ झाले आणि त्यांना 3 आया होत्या. कोण? कौशल्या, कैकेयी, सुमित्रा. 3 आया झाल्या. आता एका आईचं म्हणणं होतं रामाने वनवासाला जाऊ नये, आणि एका आईचं म्हणणं होतं रामाने वनवासाला जावं. आणि याच्यातून जे घडलं त्याचं नाव रामायण. काय घडलं? रामायण. आता नीट ऐका. ते रामायण आज तुमच्या आमच्या घरात आहे किंवा नाही? आता मी याला अजून नीट करून सांगू का? ते जे रामायण झालं का आधीच, ते तरी बरं आहे. पण आपल्या घरात जे रामायण चालू असतं का, ते त्या रामाला सुद्धा जमलं नसतं. बघा पुढं ऐका. आता 4 भाऊ, त्यांचे वडील दशरथ. आता दश म्हणजे, इको वाढतो कसा ऑटोमॅटिक कमी करा. दश म्हणजे 10. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली इंद्रिय 5. 5 आणि 5 10. आपण कोण? आपण कोण? दशरथ आहे. आपण कोण? दशरथ. नीट ऐका बरं का. आता त्या दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. या दशरथाला 3 राण्या आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. त्या दशरथाला 4 मुलं होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. याला 4 आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता पुढे जाऊन नीट ऐका. राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे भक्ती. आता नीट ऐका बरं का. राम म्हणजे
बोलत जा. राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे वैराग्य, सीता म्हणजे दशरथ झाला ना दुःखी. आज जगामध्ये सगळे दशरथ सुखी आहे का दुःखी आहे? कसे आहेत? कोणालाही भेटा तुम्ही, कसं काय चाललंय, तो काय म्हणतो बरं आहे. चांगलं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे का? काय म्हणतो बरं आहे. बरं म्हणजे 35% काठा उपास. कोण असं म्हणतो का माझं लय भारी चाललंय, लय मस्त चाललंय, चांगलं, कोण म्हणतं का? नाही. काय म्हणतो कसं काय चाललंय? बरं आहे. बरं म्हणजे 35% काठा उपास. हो. आज सुखी कोणी नाही, सगळे दुखी. मग दशरथ का दुखी आहे? कारण त्याचा राम वनवासाला गेला. त्याचा राम वनवासाला गेला. राम म्हणजे ज्ञान. म्हणजे आपल्यातलं काय गेलं? काय गेलं? अहो काय गेलं? ज्ञानच गेलं ना. माणसातलं काय गेलं? ज्ञानच गेलं ना. ज्ञान गेलं, त्याच्यासोबत वैराग्य गेलं, त्याच्यासोबत भक्ती गेली महाराज. हो. आणि आज प्रत्येकाकडे थोडंफार ज्ञान आहे, पण त्या ज्ञानामध्ये काय आहे? काय अहंकार आहे ना महाराज. थोडं वाजवता येतं, आकडवलंय, थोडं गाता येतं, फुगीरले, थोडंच कीर्तन करता येतं, शायनिंगले. म्हणजे माणसाकडे काय ज्ञान आहे, पण थोडा अहंकार आहे. आणि अहंकार नसावं महाराज. ज्ञान कसलं असावं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे आथ्या नावे संतया बजावे सर्वस्वेसी, तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दासे सगळे. ज्ञान पाहिजे, पण ज्ञानात अहंकार नको. पण ज्ञान नुसतं असून फायदा नाही, त्याला काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. वैराग्य कसं असावं? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनो निरामेश्वरी, मनो निरामेश्वरी, मस्तक धीरे, आरती तुकाराम, हे आरती तुकाराम, स्वामी सद्गुरुनाम, सैदानंद मूर्ती, सैदानंद मूर्ती, भयवतवी आवाज, आरती तुकाराम. हो. वैराग्य कसं पाहिजे? ब्रह्म तुकासी आले, ह्याला म्हणतात वैराग्य महाराज. मग ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, आणि त्याच्यासोबत काय पाहिजे? भक्ती पाहिजे महाराज. आणि या तिन्ही गोष्टीचं ज्ञान पाहिजे महाराज. ज्ञान नाही राहिलं महाराज. आता काय ज्ञान आहे? मला सांगा, माझं नाव काय? अहो माझं नाव काय? वैभव. आता पटकन उत्तर द्यायचं बरं का बसणारी मंडळी, पटकन. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? नीट उत्तर द्या, काही लोड नाही आपल्याला, टाइमच टाइम आहे. मी जन्माला आलो, मला नाव होतं का? ना प्रमाणे ओवी आहे त्याला. उपजली या बालकाशी नाम नाही त्यापाशी, ठेविल्या नावाशी होती तुटी. मी जन्माला आलो, मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं माझं नाव काय ठेवावं? बोला बोला, पटकन बोला. वैभव. म्हणून नाव काय ठेवलं? वैभव. म्हणजे मला काय म्हणायचं, मी ते नाव सोबत घेऊन आलो नव्हतो. ते नाव कोणी दिलं? आई वडिलांनी. मग आता पुढचा मुद्दा आहे का, ते नाव जर मी सोबत घेऊन आलो नाहीच, ते जर माझं नाही, तर ते नाव खरं का खोटं? बोला बोला बोला, पटकन बोला. नाव कसं? आवाज येऊ द्या. नाव कसं? हा खोटं. अजून कसं? खोटं. आता जरा शब्दावर ठाम राहायचं बरं का, पलटायचं नाही. आता नाव कसं आहे माझं? हो पुरुष म्हणजे तुमचं काही मतभेद आहे का नाही? काय हे म्हणतील तसंच. नाव कसं? खोटं. मग आता नाव जर माझं खोटं आहे, बसणारी मंडळी नीट आहे का, नाव जर माझं खोटं आहे, तर माझ्या नावावर असणारी इस्टेट खरी का खोटी? काय अवघड आहे का? माझं नाव कसं? खोटं. माझ्या नावावर असणारी इस्टेट हा खरी. नाव खोटं आणि इस्टेट कशी काय खरी? इस्टेट खोटी, नाव महाराज. आता जमलं. तोंडावर बोलले मला खोटा. म्हणजे प्रवासाच कारणी लागला माझा. म्हणजे नाव खोटं, इस्टेट खोटी, सगळं खोटं. मग बसणारे म्हणजे पटकन उत्तर द्या. आपण आतापर्यंत खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी? बोला 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 पटकन. खोट्यासाठी का नाही? सगळं खोटंच आहे ना महाराज. सगळा मायेचा बाजार, सगळं खोटं. आता महिला म्हणजे पटकन उत्तर द्या. सोनं चांगलं आहे का वाईट आहे? सोनं 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 कसं आहे?
वाईट द्या काढून. तेवढंच वर्ष 2 वर्ष निघतील माझे. अहो सोनं चांगलंच आहे महाराज, वाईट कोणी सांगितलं तुम्हाला? चांगल्या मार्गाने जर कमवलं तर सोनं कसं आहे? चांगल्या मार्गासाठी वापर केला तर सोनं कसं आहे? फक्त त्याला नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. सोनं चांगलंच आहे की महाराज. आता नीट ऐका. वैभव थोडा मोठा झाला, लहान होता ना बाई, आता थोडा मोठा झाला. आईने त्याला शब्द वापरले तू. काय शब्द वापरला? बोला पटकन, काय वापरलं? तू. वैभव सावध झाला. वैभव म्हणला मी. काय म्हणला? किती शब्द झाले? कोणते? हा, तू आणि मी. आईने शब्द वापरला, हा बिस्किटचा पुडा तुझा आहे. बिस्किटचा पुडा. मी म्हणलो हा बिस्किटचा पुडा. किती शब्द झाले? किती? कोणते कोणते? तू, मी, तुझा, माझा. आता हे जे 4 शब्द आहे, या 4 शब्दावर आज सगळ्या कोर्टात केस कचेऱ्या चालू आहे. किती शब्द? तू, तुझं आणि माझं. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं सगळं तू इथे येऊनच दाखव. मग तू आहे आणि किती शब्द झाले? 4. आता पटकन उत्तर द्यायचं बरं का बसणारी मंडळी. हे जे 4 शब्द आहे, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? मग आवाज येऊ द्या. अज्ञान आहे. मग आपल्याला काय नाही? काय नाही आपल्याला? ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे आपल्याला मला सांगा. एका जमिनीवरून 2 भावांची केस चालू होती कोर्टात. 2 भावांची केस. 2 भाऊ मेले. जमीन वकिलांनी स्लॅब टाकला. काय नाही आपल्याला? ज्ञान नाही. काय ज्ञान आहे? मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती किती? नवरदेव बायरा. काय नाही आपल्याला? ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे ना महाराज. ज्ञान नसेल तर काय उपयोगाचं महाराज? आणि ज्ञान कुठलं पाहिजे? चांगलं पाहिजे महाराज. बघा, येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. मध्ये कमवलं ते आपलं नाही, ते मागचे घेणार आहे. याचं ज्ञान पाहिजे माणसाला. या गोष्टीचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे महाराज. आणि ज्ञान नुसतं असून उपयोग नाही, त्याच्यासोबत पाहिजे वैराग्य. आणि नुसतं वैराग्य असून उपयोग नाही, त्याच्यासोबत काय पाहिजे? भक्ती. आता भक्ती करत असताना भक्ती कुठल्या पद्धतीची असावी हे समजलं पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. हे जे दोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संत तुकोबाराय सांगतात की भक्ती करत असताना मनाच्या मार्गाने करू नका. भक्ती कशी पाहिजे? देवाला आवडली पाहिजे. कोणत्या संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम येते कमी करा सांगितलं. संकल्पावी माया संसाराचे. म्हणून तुकोबाराय हनुमंतरायांना म्हणतात की बाबा रे, तू भक्तीचा कळस आहे. भक्ती कशी करावी तुझ्याकडून शिकव. कोणाकडून? हनुमंतरायाकडून. मग भक्तीच्या वाटा नेमक्या कोणत्या आहेत हे मला सांग. अभंगाचं दुसरं चरण. काय भक्तीच्या वाटा, 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 काय भक्तीच्या
वाटा मजदावाव्या सुभता मजदावाव्या सुभता मजदावाव्या सुभता मजदावाव्या सुभता ये भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या वाटा मजदावाव्या सुभता मजदावाव्या सुभता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सुभता मजदावाव्या सुभता मजदावाव्या वा एकदा गायक वादक साठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे महाराज. वा वा सुंदर महाराज आमचे रवी महाराज असतील, गणेश महाराज असतील, महाराज मृदुंगवाल्यांचं प्रेम प्रेम महाराज आहे का? वा 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 खूप प्रेम झालं महाराज. खूप सुंदर महाराज. मला सांगा गायन करणं सोपं आहे का? हे सोपं आहे का? मृदुंग वाजवणं सोपं आहे का? नाही, त्यासाठी घासावं लागतं महाराज. 10-10, 12-12 वर्ष तप आहे महाराज. तेव्हा एवढं सुंदर गातं वाजवलं. कोणाला असं लगेच. माझा मित्र होता 6 वर्ष आळंदीत, 6 वर्ष फक्त धोतरच नेसायला शिकला. अजून तेवढंच करतोय, दुसरं येत नाही. कोणाला जमत नाही महाराज. नुसतं आळंदीत राहिलं म्हणजे सगळे येतं असं नाही. तुला प्रारब्ध अनुकूल लागतं महाराज. सगळ्या गोष्टी कष्ट करावं लागतं, तेव्हा सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तू माझ्या पुढे नाहीच म्हणणार, मी गेल्यावर काय म्हणणार हे महत्वाचं. आमच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल ना आमची मजा वाटत असेल ना, महाराज लोकांची मजा आहे, अकोल्याची मजा आहे, टाळकरांची महाराजांची मजा आहे. वाटतं का नाही? नाही वाटतं का? वाटतं ना. सोपं नाही ना महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? महिला मंडळ रॉकेट कुठं उडतं? हा आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतं. रॉकेट काय उंच उडते, पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित? कोणाला माहित? मग तसं आमच्याकडे बघून तुम्हाला वाटतं महाराज लोकांची मजा आहे, पण आमचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला हे सोपं वाटतं तुम्हाला हे? हा ती म्हणली नाही बघा, मग तिला समजलं. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो महिला मंडळ? बटाटा कुकरमध्ये, तसं आम्ही रोज शिजतो सकाळ संध्याकाळ गाडीत महाराज. दिवसाही गाडीत, रात्री गाडीत. घरी झाल्याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काय घरी जाऊन देत नाही मला? सोपं नाही महाराज. याच्या मग कष्ट आहे भरपूर महाराज. हो, माझा मित्र होता, तुम्हाला भेटला की नेहमी का नाहीचा नुसतं, महाराज तुमची लय मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं करू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8च दिवस. तुला दिवसाला 500 रुपये रोज देणार. फक्त काय करायचं? गाडीत फिरायचं. तो म्हणला महाराज मी असं गाणार नाही, वाजवणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते रे? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला असं फिरवलं महाराज, असं फिरवलं. रोज कीर्तन सकाळ संध्याकाळ. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा
पाण्यातला माता झोप गेली पैसा सावटाच्या वंशात वाग सावेदाच्या वंशात वाग सावेदाच्या वंशात वाग पाण्यातला माता झोप गेली पैसा सावेदाच्या वंशात सावेदाच्या वंशात वाग जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे महाराज. सोपे काय नाही महाराज. म्हणून बघा, प्रारब्ध चांगलं पाहिजे, कष्ट प्रामाणिक पाहिजे हो, आणि कोणाची तरी कृपा पाहिजे, तेव्हा या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही हो. वरती आनंद देवांना घ्यायचा असतो पण त्यांना जमत नाही. हा आनंद आपल्या नशिबात आहे महाराज. म्हणून इथं आनंद घेतला पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडणे, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळे वाजवून मुखाने गोड भजन करा. विठो पार रखुमा पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज भोले भाई भगवान की जय. दरबार कुमारी कुमारी पंढरीनाथ भगवान की जय, मौली महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज भोले भाई संतन की जय. जय दरबार कुमारी हार आहे का पार घुमाई बिडो पार घुमाई बिडो पार घुमाई हो पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई बिडो पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई
जगदंबा रखवाई जरा जरा जगदंबा रखवाई जगदंबा रखवाई जगदंबा रखवाई जगदंबा काय भक्तीच्या त्या वाटाव मज दावव्या सुबटाव. असं असं आता बोल नका राहू दे. हो तुकोबर आहे कोण तुका झाला से कळस आणि भजन करा सावकाश. कळस स्थानी असणारे तुकोबर आहे. पण हनुमंतरायांना काय म्हणतात? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा. हो खरे संत कोणाला म्हणतात नीट लक्ष द्या. असा आता आवाज करू नका. ते शेवटचे 5 मिनिटे 5-10 मिनिटं राहू द्या. आता खरे संत कोण नीट लक्ष द्या. जे जगतात जगासाठी जगतीलही जगासाठी त्यांना कोण काय म्हणतात? त्यांना संत म्हणतात. हो धर्म म्हणजे काय? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. संत कोणाला म्हणतात? जे जगले जगासाठी जगतात जगासाठी जगतीलही जगासाठी ते कोण? संत. हो मग खरे संत कोण? जे समाजासाठी जगतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि वारकरी संप्रदायामध्ये कळस्थानी असणारे कोण? तुकोबर आहे. पण ते सुद्धा हनुमंतरायाला शरण गेले. कायेनं वाचेनं मनानं गेले. हो कारण हनुमंतराय कोण आहे? तुझा आलो रामदूता. रामाचे भक्त आहे रामाचे दूत आहेत. आणि त्या हनुमंतरायांना तुकोबर प्रश्न विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा. आता पुढे जाऊन विचार केला तर हनुमंतराय कसे आहेत? शूर आणि धीर. शूरही आहेत आणि धीरही आहेत. वेळेप्रसंगी ते शूरपणा दाखवतात आणि नको तिथं शूरपणा नाही, धीर आहे, धैर्य आहे महाराज त्यांच्याकडे. म्हणून मी नेहमी सांगतो रागात सुद्धा माणसाकडे धैर्य पाहिजे. रागात माणूसच चुकीचं डिसिजन घेतो, चुकीचा निर्णय घेतो महाराज. रागामध्ये माणसाने कसं राहिलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे. माणूस रागात काही बोलून जातो. बघा मी नेहमी सांगतो राग आल्यानंतर माणसाला शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर मारामाऱ्या करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. बघा शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे का नाही? साचानी मितले जैसे रसाळ शब्द जैसे कळोळ अमृताचे. विचार करून बोललं पाहिजे महाराज. आणि मी तर असं म्हणेल, मी एका ठिकाणी वाचलंय, पुरुष एका कानानं ऐकतात. तुमचं आवडते बोला ना. पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी महाराज, त्यांना एखादी गोष्ट कळावी. जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन भरत नाही. आणि सांगताना प्रत्येकाला एकच वाक्य म्हणतात, तू ये म्हणून, तू ये म्हणून सांगते. कोणाला सांगू? आणि असा गावभर सांगर सुट्टी सगळ्यांना. बघा मी नेहमी सांगतो जिथं बोललं पाहिजे तिथं बोललंच पाहिजे. पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राखता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राखता आलं तो खरा शान महाराज. धैर्य पाहिजे माणसाकडे, पेशन्स पाहिजे. हो शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हो स्वामीवरही ज्याची सत्ता चालते ते म्हणजे हनुमंतराय महाराज. हो आणि याच्या पुढे जाऊन जर म्हटलं तर हनुमंतराय मुळात अवतार कोणाचा? शंकराचा, रुद्राचा अवतार महाराज. भगवान शंकराचे अवतार कोण? हनुमंतराय. आणि हनुमंतरायांना अजून एक पदवी आहे, अंजनी कुमार, अंजनी सूत, अंजनी पुत्र. हे हनुमंतरायांना पदवी महाराज. हेच तुकोबर अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे रोदा, 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 तुका म्हणे रोदा. अंजनीच्या कुमारा, अंजनीच्या कुमारा, काय भक्तीच्या
हो तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा, हो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा. म्हणून भक्ती करा महाराज. मनुष्य जन्म सारखा सारखा नाही, तो फक्त एकदाच आहे. हो देवाने आपल्याला 24 तास दिले दिवसाला. 24 मिनिटं तरी देवाला द्या. हो 24 मिनिटं तरी जास्त नाही. ऐका संतांनी सांगितलेलं ऐका महाराज. 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी संतांनी सांगितलं, आपण ऐकत नाही महाराज. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही पाहिजे, ऐकलं पाहिजे महाराज. आणि जर ऐकलं नाही महाराज तर संत वर्णन करतात बघा. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं जरी नाही कळाले तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळाले. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरते शेवटी बाळ बाळ बांधून देईन, सरते शेवटी बाळ सरते शेवटी बाळ बाळ बांधून देईन, सरते शेवटी बाळ. जनार्दनी आमचं काय बाजाईल, जनार्दनी आमचं काय बाजाईल, जनार्दनी आमचं काय बाजाईल, जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी कोण बोली तो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोण बोली तो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोण बोली तो पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोण बोली तो पिंगळा महाद्वारी. एक साथ टाळ्या, हा टाळ्या टाळ्या माग बसलेले एक साथ. हा हे वर्तमान फोटो तुमचे, वर्तमान फोटो वर्तमान फोटो तुमचे, वर्तमान फोटो वर्तमान फोटो. लटके न बोलू आम्ही वर्तमान फोटो, 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 वर्तमान फोटो तुमचे, वर्तमान फोटो वर्तमान फोटो वर्तमान फोटो. लटके न बोलू आम्ही वर्तमान फोटो, लटके न बोलू आम्ही वर्तमान फोटो. भिंगागे बाई भिंगागे बाई भिंगागे बाई भिंगागे बाई. अवगा 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 नागड धिंगागे, 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 नागड धिंगागे, नागड धिंगागे, नागड धिंगागे. टाळ्या दाताचं दातवन घ्यावे कोणी, टाळे टाळे थांबले पाहिजे. एक साथ एक साथ एक साथ एक साथ. माग बसलेले झोपले काय? हा टाळ्या टाळ्या. दाताचं दातवन घ्यावे कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवन घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, दाताचं दातवन घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी.
मला सगळं दिसतंय बरं का. कुंकू 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 क्या कोणी काळामध्ये 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 या शेजारनी ना टाळे थांबले नाही पाहिजे. या शेजारनी ना बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारनी ना या शेजारनी ना बरं नाही केलं बया. आपला आराम करा. मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया अहमवाला सोमवाला प्रेम सावधोरे भजनेला गाठी करा जमलं आता जमलं बरं. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी 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 प्रेम वारी सोमदोती भजनेला गाणे वतरा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सगळ्यांच्या हात वरती हात 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 एक सकाळी हा एक 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 पिंगळा महाद्वारी बोला बोली देखा पिंगळा महाद्वारी बोला बोली देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोला बोली देखा पिंगळा महाद्वारी बोला बोली देखा पिंगळा महाद्वारी वा वा एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवून घ्या. वा वा वा. म्हणून संतांचं ऐका महाराज. संतांचं ऐकलं नाही तर लय अवघड आहे महाराज. देवाला विसरू नका. विसरलो तया थोर झाली आणि पचतीला घाणी 84च्या. देवाला विसरू नका. देवाचं नामस्मरण करा. कोणावर येऊ नका रागा. ईश्वराशी जोडा प्रेमाचा धागा. मागायचं असेल तर देवाकडे मागा आणि पवित्र अशी तुळशीची माळ घाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
बस जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल मामोनी रे गुरु देवा गुरु रे सर्वांना सप्रेम जय हरी. या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी बांधव तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल ग्रामस्थांकडून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच माझ्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित कोलाट पंचक्रोशी तसेच किल्ला या ठिकाणचा हरिपाठ आलेला होता. तरी मी ग्रामस्थांना विनंती करतो की सन्मान करायचा आहे बाबांचा. इको इको कमी करतो. दोघांनाही मिळू भेटवा. तसेच या ठिकाणी अगदी आवर्जून उपस्थिती दाखवली आंबेकर महाराज यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. तसेच मृदुंगमणी प्रेम महाराज यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे आणि विणेकरी महाराज यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. आणि गायन कोकिला अगदी रायगड नव्हे तर महाराष्ट्र भूषण असे आमचे प्रेरणास्थान रवींद्र महाराज मरोडे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. श्री सोमजाई ग्रामस्थ मंडल गोवे आयोजित जयमान जन्मोत्सव 16 सन 2025 पर्व 42 मध्ये आपल्या साऱ्यांचं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं साधू संत येती घरा तोची आम्हा दीपावली दसरा. आज खऱ्या अर्थानं महाराजांच्या पदस्पर्शाने गोव्याची पुण्यभूमी हा कार्यक्रम या ठिकाणी धन्य धन्य झाला असं या ठिकाणी म्हणेन आवर्जून. खऱ्या अर्थानं आपल्या वाचनामध्ये एक ओवी आवर्जून येते धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार हे देणे ईश्वराचे. आज धर्माच्या कार्यासाठी हातभार लावणारा प्रत्येक व्यक्ती हा ईश्वराचा अवतार आहे आणि खऱ्या अर्थानं वैभव महाराज गाडवे यांच्याकडे पाहत असताना आपला ईश्वर आपल्याला मिळतोय याची देई याची डोला आपल्याला भासतो. खऱ्या अर्थानं महाराजांचे कौतुक करावं तेवढं कमी आहेत. बस एवढेच बोलेन. खऱ्या अर्थानं श्रीराम प्रभूंच्या सानिध्यात राहून हनुमंतराया धन्य झाले. श्रीराम प्रभूंच्या सानिध्यात राहून हनुमंतराया धन्य झाले. श्रीकृष्णांच्या सानिध्यात येऊन अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. मासाहेब जिजाऊंच्या पोटी येऊन शिवबा छत्रपती झाले. त्याचप्रमाणे महाराज आपल्या सानिध्यात येऊन ही गोवे नगरी हा कार्यक्रम धन्य धन्य झाला आहे. आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. थँक्यू. तसेच उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी ठीक 6 वाजता सकाळी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी आपली हजेरी लावायची आहे. आपला मारुती राया आहे कोणाचा एकट्याचं नव्हे सगळ्यांचा आहे. कारण की आज सकाळी जवळजवळ काकड आरतीला 200 महिला गोवे गावातले उपस्थिती होतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मारा. आणि ज्ञानेश्वरी पारायणाला त्याच्या प्लस उपस्थित होतात त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या मारा. आणि पुढच्या वर्षी अजून प्रवचनाला नाही बघितलं ना असू द्या लक्षात येतोय ना तुमच्या मी काय सांगतोय याची सर्वांनी दक्षता घ्या आणि पुढील कार्यक्रम आपला होईल त्यावेळेला सर्वांनी लक्ष द्या. तसेच सकाळी ठीक पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी ठीक 4 वाजता पालखी मिरवणूक होईल याची सर्वांनी नोंद घ्या आणि या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्या. आणि उद्याची पंगत ही आपल्या गोवे गावातील रेल्वे कर्मचारी यांची आहे. ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच या ठिकाणी संतोष बाईस सर तसेच राजेशजी कदम अमित महाबले यांनी कृपया सुमित महाबले यांनी कृपया